मंडळी, मुसळधार पावसामुळे नागवेलीची पानं ही कधी कधी पिवळी पडू लागत असतात, तर कधी मात्र ते कुजायला देखील लागत असतात. कारण पावसाळ्यात झाडांची काळजी ही थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला घ्यावी लागत असते. पावसाळ्यात जास्त पाणी किंवा जास्त खतामुळे देखील वेलीचे पानं हे पिवळी पडू लागत असतात. मग ही पिवळी पाने आपण वेळोच्या वेळी जर काढून टाकली तर मात्र संपूर्ण झाडाच्या वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे असते. पिवळी व कुजलेली जी काही पाने असते ती वेळोवेळी काढून टाकत राहा, म्हणजे नवीन आणि ताज्या पानांना पोषण मिळून झाडाची वाढ देखील चांगली होत असते. त्याचप्रमाणे झाडाला जर वेळोवेळी खत घातले ते देखील तेवढंच त्यासाठी महत्त्वाचं असतं. मग यासाठी आपण सेंद्रिय खतांचा देखील वापर करू शकतो. सो मंडळी, हे होतं लास्ट वेळचं मी ज्यावेळेस तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळेस अशी होती ही नागवेलीची वेल. खत दिल्यानंतर याला पुन्हा खूप छान हिरवीगार झाली होती, पानं देखील लांब व्हायला लागली होती. पण मात्र अचानक कंटिन्युअसली पाऊस राहिल्यामुळे पुन्हा वेलीची कंडिशन ही थोडीशी डाऊन व्हायला लागली होती. आता तर मात्र जेवढी हिरवी पानं आहेत तेवढी संपूर्ण पिवळी देखील व्हायला लागलेली होती. सो पिवळी पानं पडण्यामागे एक नसून जवळपास 5 ते 6 ही वेगवेगळी कारणं आहेत. चला तर मग झाडाची पानं पिवळी पडण्यामागची जी कारणं आहेत ती देखील जाणून घेऊया. त्यासोबतच आपण अशा घरगुती खताविषयी देखील जाणून घेऊया जे ही पिवळी पानं हिरवी करू शकतात. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण टिप्स आणि ट्रिक्स सोबत बघूया. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. आणि हो मंडळी, व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या, कारण की व्हिडिओच्या शेवटी मात्र तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं विसरून जात असता. सो तुम्ही पाहू शकतात ही आहे आताची कंडिशन, म्हणजे अवघ्या 20 ते 22 दिवसामध्ये नागवेलीची जी कंडिशन होती हिरवीगार पानांवरून अशी झालेली होती. तिची जी न्यू ग्रोथ होती ती देखील अगदी कोमे जायला लागलेली होती. त्यानंतर पानांच्या ज्या कळा होत्या त्या अशा करपलेल्या सारख्या म्हणजे ब्राऊन व्हायला लागलेल्या होत्या, आणि ज्या ठिकाणी नवी ग्रोथ होती ती देखील ब्राऊन पडायला लागलेली होती, आणि पानं हे हिरव्यावरून पिवळ्या होण्याच्या मार्गावर या ठिकाणी दिसत होती. सो आता याला वेळ म्हणजे जे काही याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं होतं ते आताच होतं. जर आताही या वेलीवर लक्ष दिलं नसतं तर मात्र ही वेल पुन्हा खराब होऊन कुंडीतून नाहीशी झाली असती. चला तर मग आता ही पानं पिवळी पडण्यामागची जी कारणं आहेत ना ती आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊया. मंडळी, झाडांची पिवळी पानं ही तर आपल्यासाठी चिंतेची बाबच असते, कारण यावेळी आपण काळजी न घेतल्यास पाने पिवळी पडून झाड हे मरून जाऊ शकतं. आणि झाडांच्या पिवळ्या पानांच्या ही जी काही समस्या आहे याला क्लोरोसिस असं म्हणत असतात. झाडांना जास्त किंवा खूप कमी पाणी देणं ही पानं पिवळसर होण्याचं महत्वाचं कारण आहे. आता प्रश्न पडू शकतो की पाणी हे कमी किंवा जास्त मिळतं हे आपण कसं ओळखायचं किंवा कसं समजायचं. जर पाणी दिल्यानंतर तुम्हाला असं दिसत असेल की माती ही पूर्णपणे कोरडी आहे आणि झाडांची पानं देखील गळत आहेत तर मात्र त्या झाडाला पाण्याची गरज आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि जर झाडांची जी माती आहे किंवा खोड हे मऊ होत आहे, माती ही कंटिन्युअसली ओली राहत आहे तर मात्र असं समजायचं की रोपाला आता कमी पाणी देण्याची किंवा रोपाला कमी पाणी पिण्याची गरज आहे. सो अशी वरची जोपर्यंत कुंडीतील 2 ते 3 इंच माती पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला झाडाला पाणी देणं हे थांबवायला हवं. ज्यानंतर माती ही कोरडी होईल त्याच वेळेस आपल्याला रोपाला पाणी देणं हे गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पानाचा रंग पिवळा होणं हे जनरली आहे, पण कधी काय होतं मंडळी की निरोगी रोपांमध्ये आठवड्यातून 2 ते 3 पानं हे पिवळी पडत असतील तर समजा की हे पूर्णपणे सामान्य असं आहे. बहुतेक झाडांच्या वयानुसार त्यांची जुनी पानं ही मरत असतात, ती पिवळी पडत असतात आणि शेवटी ती गळून देखील पडत असतात. सो या कंडिशनमध्ये झाडाची कुठल्याही प्रकारचं काळजी करणं गरजेचं नाही आहे. सो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की माझ्या कुंडीतील माती ही अतिशय वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर आहे, म्हणजे अगदी रखरखीत आहे. अगदी चिकट माती म्हणा, गोळा म्हणा, अजिबात कुंडीमध्ये नाही आहे, आणि माती ही व्यवस्थित आहे म्हणजे मॉइस्ट देखील आहे. तरी देखील मात्र झाडाची पानं पिवळी होत आहेत, कारण की यामध्ये न्यूट्रिशनची कमतरता आहे. त्यानंतर लास्ट टाइमला यामध्ये भरपूर कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळे देखील मे बी कुंडीमध्ये पाणी साचून राहिलं असेल किंवा अतिरेक पाण्याचा झाला असेल, म्हणून ही पानं पिवळी पडायला लागलेली होती. आणि त्यातील एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील पानं ही पिवळी पडत असतात. सो अशा एक ना अनेक समस्या आपण पाहिल्या किंवा जी काही कारणं होती ती देखील आता आपण या ठिकाणी जाणून घेतलेली होती. सो मंडळी, आता वेळ होती की पिवळी झालेली पानांचं रूपांतर आपल्याला पुन्हा हिरवी करण्यास
करायचं होतं. सो या ठिकाणी आपल्याला अगदी घरगुती अशा गोष्टींचा वापर करून घ्यायचा आहे. कुठल्याही बाजारातील महागडे खतांचा वापर न करता साध्या सोप्या गोष्टींचा जरी वापर केला तरी देखील झाडामध्ये खूप छान प्रकारे बदल घडून येणार आहे. सो या ठिकाणी आपण तुमच्याकडे जर शेणखत असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा गांडूळ खत असेल त्याचाही वापर करू शकता. पण माझ्याकडे शेणखतही नव्हतं, गांडूळ खतही नव्हतं. सो मी या ठिकाणी माझ्याकडे अगदी जुनी आणि कोरडी असलेली जी काही शेणाची गौरी होती तिचा मी या ठिकाणी वापर करून घेतलेला होता. त्यानंतर सेकंड थिंग मी या ठिकाणी केळीच्या सालींचं पावडर घेतलेलं होतं. त्यानंतर या ठिकाणी NPKचे 5 ते 6 दाणे घेतलेले होते. त्यानंतर 1 चमचा फ्रेश चहा पावडर घेतलेली होती. जर तुम्ही वापरलेली चहा पावडर वापरणार असणार तर मग त्या ठिकाणी तुम्हाला 1.5 ते 2 चमचे घेणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी मात्र मी फ्रेश चहा पावडर वापरत होती. त्यानंतर या ठिकाणी मी कडुलिंबाचे पानांची पावडर जी मी पानं वाळवून तयार केलेली होती, अगदी घरगुती पावडर. या जागी तुम्ही नीम केक किंवा निंबोळी पेंड म्हणून मार्केटमध्ये अगदी इझिली मिळून जात असते, तिचाही वापर केला ते देखील चालणार आहे. सो या ठिकाणी जवळपास 4 ते 5 गोष्टी मी ऍड करून घेतलेली होती. त्यानंतर एक परत असं फर्टिलायझर होतं ज्याचा आपण लास्टला स्प्रे देखील करून घेणार होतो. सो त्याने पटकन झाड हिरवं होण्यास मदत होते. सो अशा प्रकारे या ठिकाणी 5 ते 6 प्रकारचा कॉम्बो जो खाऊ होता तो या ठिकाणी मी घेतलेला होता. आणि आधीची 1.5 ते 2 इंच जी माती होती कुंडीतील ती बाहेर काढून घेतली. त्यानंतर अगदी कडेने संपूर्ण जे काही खत होतं ते झाडाला अशा प्रकारे मी देऊन घेत होती. सो मंडळी, आपण या ठिकाणी जेही खत तयार करून घेतलेलं होतं किंवा जो काही खाऊ झाडाला देत होतो तो अतिशय सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेणखत किती महत्वाचं आहे किंवा शेणखताचे किती महत्व आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर केळीचं सालीचं खत की ज्यामध्ये पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात होतं, जे रोपांच्या वाढीसाठी आणि फुलांसाठी भरपूर असं उपयुक्त ठरत असतं. सो नेहमी मी केळीची साल वाळून त्यापासून अशा प्रकारे पावडर तयार करून ठेवत असते किंवा याचं आपण लिक्विड फर्टिलायझर देखील करू शकतो. त्यानंतर कडुलिंबाची पावडर यासाठी घेतलेली होती की जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारे म्हणजे कंटिन्यू ओलावा जरी राहिला, पाऊस जरी पडत राहिला तर कुठलेही बुरशीजन्य कीटक म्हणा किंवा काहीही कीड वगैरे लागण्याचे जे काही चान्सेस असतात वेलेला ते मात्र याने कमी होऊन जात असतात. म्हणून या ठिकाणी कडुलिंबाच्या पावडरची वापर केलेली होती. आणि त्यानंतर चहा पावडरमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते जे झाडांच्या वाढीसाठी महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे चहा पावडरमध्ये टॅनिक ऍसिड देखील असते जे अशा वेलवर्गीय आणि हिरव्या पानांच्या झाडाला अत्यंत प्रिय राहत असतं. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी जोही कॉम्बो जे फर्टिलायझर तयार करून घेतलेलं होतं ते मी अशा प्रकारे कुंडीला देऊन घेतलेलं होतं. त्यानंतर पुन्हा त्या खताला पुन्हा एकदा मातीने कव्हर करून घेतलेलं होतं, मातीची एक लेअर करून घेतलेली होती. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी झाडाला पाणी देऊन घ्यायचं होतं. पण जीही वेलवर्गीय वनस्पती असते तिला आधाराची गरज असते. जर आपण झाडाला व्यवस्थित प्रकारे आधार दिला, मग तुम्ही एखाद्या काठीचा द्या किंवा त्या ठिकाणी एखाद्या दोरीचा द्या, कुठल्याही प्रकारचा आधार देऊ शकता. त्या आधारे वेलवर्गीय वनस्पतीची वाढ होण्यामध्ये अजून मदत होत असते. सो या ठिकाणी ही मी मॉस्टिक वापरलेली होती आणि जी मॉस्टिक तयार केलेली होती ती नारळाच्या शेंड्यांपासून तयार केलेली आहे. तिचा देखील इन डिटेल व्हिडिओ आहे. सो तुम्ही घरगुती अशा साहित्यांचा वापर करून देखील मॉस्टिक तयार करू शकतात. सर्वात प्रथम झाडाला अशा वेलवर्गीय झाडांना पाणी देत असणार तर आधी मॉस्टिक ओली करून घ्या. त्यातून जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते कुंडीत पडत असतं आणि झाडाला इनफ असं पाणी त्या ठिकाणी मिळून जात असतं. त्यानंतर मंडळी, नागवेल, खायचं पान किंवा विड्याचं पान ही प्लांट असं आहे की याचं अगदी कटिंग जरी तुम्ही पावसाळ्यात ग्रो करायला घेतलं ना तर ते खूप छान प्रकारे ग्रो करत असतात. पण मात्र कटिंग घेताना नेहमी त्या कटिंगला एरियल रूट राहणं देखील गरजेचं आहे. सो ज्या ठिकाणाहून एरियल रूट आहेत तेवढीच कटिंग तुम्ही अगदी पाण्यातही लावली तरी तिला छान प्रकारे रूट्स येत असतात. किंवा आपल्याला अजून एका झाडापासून 4 ते 5 झाडे तयार करायचे असतील तर त्याच कुंडीमध्ये म्हणजे सेम कुंडीमध्ये जरी तुम्ही त्या कटिंग्स लावून ठेवल्या, ज्यावेळेस त्या ग्रो होत असतात त्यानंतर तुम्ही त्यांना सेपरेट करू शकतात. सो ज्या ठिकाणी एरियल रूट्स होत्या अशा मी बारीक बारीक छोट्या छोट्या नाजूक अशा कटिंग्स काढून घेतलेल्या होत्या आणि सेम कुंडीमध्ये लावून घेतलेल्या होत्या. आय होप ह्या पण लवकर छान प्रकारे ग्रो होतील. सो जर तुम्हाला अशा प्रकारे नागवेलची कटिंग मिळत असेल तर तुम्ही ती देखील आता पावसाळ्यात लावू शकतात. कारण की पावसाळा हा असा सीझन आहे की यामध्ये तुम्ही अगदी कमी देखरेखीखाली कटिंग्स छान प्रकारे ग्रो करू शकता. सो पावसाळ्यात कुठल्या प्रकारच्या कटिंग्स ग्रो करायला हव्यात, त्यांची काळजी कशी घ्यायला हवी या रिगार्डिंगचे देखील
बरेच असे इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहे. सो नक्की त्या व्हिडिओना देखील चेकआउट करा. सो कटिंग्स ग्रो केल्यानंतर जी काही खराब झालेली पानं होती ती देखील मी या ठिकाणाहून काढून घेतलेली होती. त्यानंतर आता वेळ होती ती म्हणजे लिक्विड फर्टिलायझर देण्याची. सो या ठिकाणी मी लिक्विड फर्टिलायझरमध्ये एप्सम साल्टचा वापर करून घेणार होती. सो एप्सम साल्ट म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा, किती प्रमाणात करावा, या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ लास्ट टाइम शेअर केलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मंडळी. आणि ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा. तो व्हिडिओ आपला नागवेल असो, मनी प्लांट असो किंवा जास्वंद असो प्रत्येक झाडासाठी उपयुक्त ठरणारा आहे. सो एप्सम साल्टमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण असते जे झाडांच्या पानांना हिरवे ठेवण्यास मदत करत असते. सो मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील पानं ही पिवळी पडत असतात. सो अशा वेळेस तुम्ही 1 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट किंवा एप्सम साल्ट हे 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्राम मिक्स करून तुम्ही 15 दिवसातून झाडांच्या पानांवर स्प्रे करू शकतात. किंवा आपण जे काही सॉलिड फर्टिलायझर तयार केलेलं होतं त्यामध्ये जरी मिक्स करून तुम्ही थेट मातीतही दिलं असतं तरी ते देखील चालणार होतं. पण पानांवर स्प्रे केल्याने याचा रिझल्ट हा लवकर येत असतो. सो या ठिकाणी जी स्टिक होती मी आधी ती पूर्णपणे एप्सम साल्टचं जे काही फर्टिलायझर तयार करून घेतलेलं होतं सो त्या फर्टिलायझरनेच मी पूर्णपणे ओली करून घेणार होती जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर मेंटेन राहील आणि जे काही एरियल रूट्स आहे वेलीचे ते त्या ठिकाणी ग्रो होण्यास मदत होईल. त्याने वेल देखील दाट होण्यास मदत होत असते आणि जी काही म्हणजे वेलीचे जे काही रनिंग नोड्स असतात त्यांना कंटिन्यू मॉइस्ट मिळाल्यामुळे प्लांट देखील लवकर रिकवर होत असतं आणि दाटसर होत असतं. भरपूर सारे पाने त्या ठिकाणी तयार होत असतात. सो अशा प्रकारे सुरुवातीला मी या ठिकाणी जी काही मॉइस्टिक होती ती पूर्णपणे मॉस्टिक होती ती पूर्णपणे आधी ओली करून घेतलेली होती. त्यानंतर तुम्ही पाहू शकतात की माती ही पूर्णपणे कोरडी होती म्हणून जेवढंही पाणी मी त्या ठिकाणी दिलेलं होतं ते संपूर्ण त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब झालेलं होतं. मंडळी, झाडाला खत दिल्यानंतर नेहमी थोडं कमीच पाणी घालावं. त्यानं काय होतं की आपण जे काही खत दिलेलं असतं ते मुळांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत असतं. जर आपण झाडाला ओव्हर वॉटरिंग केली तर त्याने जे काही न्यूट्रिशन किंवा जे काही खत दिलेलं असतं ते देखील पाण्यासोबत ड्रेनेज होल थ्रू बाहेर निघून जात असतं. त्यामुळे अगदी पहिल्या दिवशी तुम्ही कमी पाणी दिलं किंवा नाहीही दिलं, माती जर ओलसर असेल तर पाणी नाहीही दिलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर मी या ठिकाणी एप्सम साल्टचा अशा प्रकारे स्प्रे देखील करून घेत आहे. सो मंडळी, अशा प्रकारे पावसाळ्यात झाडांची पानं पिवळी पडत असेल तर त्यावर जे काही आपल्याला उपाय करणे गरजेचे आहे ते मी या ठिकाणी करून घेतलेले आहे. आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र तुम्ही व्हिडिओला 1 लाईक करायला अजिबात कंजूसी करणार नाही. आणि हो, अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत मात्र पोहोचत असते. चला तर मग मंडळी, पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवरील बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. तुमची आणि तुमच्या झाडांची देखील छान प्रकारे काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.